नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात असलेल्या बावली धबधबा परिसरात पर्यटकांवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 9 संशयितांना ताब्यात घेतलं। रविवारी फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर या घटनेची राज्यभरात चर्चा झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील भागवत कुटुंब बावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले असताना काही तरुणांनी महिलांची छेड काढल्याचा आरोप आहे। याबाबत जाब विचारल्यानंतर वाद झाला आणि त्याचे रूप हल्ल्यात बदलले। यात कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले असून मोबाईल आणि सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर तपासासाठी हा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत आतापर्यंत 9 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यातील 1 संशयितावर यापूर्वी खुनाचा गुन्हाही दाखल असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी दिली। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे। त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा। तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे त्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही। त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, पण या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे याची घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो। त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे। त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली। पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो। या गुन्ह्यातील आरोपींना आश्रय किंवा कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे बावली धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पर्यटनस्थळी कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी आता जोर धरू लागली आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।